नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या कृष्णाईच्या लेखी या मालिकेच्या भागाची सुरुवात कृष्णाईच्या खानावळीपासून झाली ही आपल्याला दिसलं। शारदाच्या हाताच्या जेवणाची सर्वजण मनापासून स्तुती करतानाही दिसले, तर मिनीचं अभ्यासातलं यश आणि तिची हिशोबातली हुशारी आपल्याला पाहायला मिळाली। आता त्याचबरोबर एका विकृत व्यक्तीने शारदाशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला हेही दाखवलं। त्यानंतर तिथे गौरी येऊन गौरीने त्याच्या अंगावरती मिसळचा रस्सा टाकला। गौरीने त्याला जागेवरच धडा शिकवला आणि तिचा निर्भीड स्वभाव दाखवून दिला हेही आपण पाहिलं। आणि मिनीनेही त्या व्यक्तीकडून नुकसान भरपाई वसूल केली। आता त्याच्यानंतर इंदुराणी ही कृष्णाईची सवत दाखवलेली आहे। ती कृष्णाईचं वाईट होण्याचा प्रयत्न करत असते, कारण की तिला तिचं वाईट कसं होईल ह्याचा ती विचार करत असते। त्यानंतर इंदुराणीचं महादेवाच्या महाप्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊन ते कृष्णाईला मिळाल्याने ती एकदम संतापलेली आपल्याला दाखवलेली आहे। तिने प्रसाद वेळेवर पोचू नये म्हणून अनेक अडथळे निर्माण करण्याचाही प्रयत्न केलेला आपल्याला दाखवलं। तिने तिथे गुंड पाठवली रस्त्यामध्ये। त्याच्यानंतर गौरीनी टेम्पो घेऊन तो प्रसाद लवकर पोचेल यासाठी ती प्रयत्न करत असते, तेवढा ती गुंड तिथे येऊन मारहाण करायला लागतात। तर तिकडे गौरी तिच्या धाडसामुळे महाप्रसाद योग्य वेळी मंदिरात पोहोचण्यासाठी ते बोटीने मंदिरात पोहोचतात, नदी पार करून जातात। त्यानंतर इंदुराणीने कृष्णाईबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न केला। महादेवाचा प्रसाद खात असलेल्या बायकांना उठवून तिथे कृष्णाईबद्दल वाईट बोलत असते। तिकडे सर्वजण हेच विचार करत असतात की कृष्णाई कशी वाईट आहे आणि इंदुराणी कशी चांगली आहे हे तिला दाखवायचं असतं। त्याचनंतर गौरीने सर्वांसमोर आपल्या आईची बाजू घेत इंदुराणीला सडेतोड उत्तर दिलेले आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्याचनंतर भागाच्या शेवटी संतापलेली इंदुराणी ही बदला घेण्याची शपथ घेते आणि सर्वजण महादेवाचा महाप्रसाद खाण्यासाठी जागेवर जाऊन परत बसतात, हे तिला बघवत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पुढच्या भागात हिरोची एंट्री कशी असेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा भाग पाहायला विसरू नका। पुढचा भाग देखील मी तुम्हाला असाच व्यवस्थित समजून सांगेन, काय घडलं त्याची रिव्ह्यू नक्की देईन। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा, त्याने मला कळेल की मी कसं काम करते आहे आणि तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्टी काय ट्विस्ट आहे, काय झालं, व्यवस्थित मी सविस्तर तुम्हाला सांगत जाईन। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करायला खूप काही वेळ लागत नाही, पण तुमचा एक सबस्क्राईब मला पुढे व्हिडिओ बनवण्याची ताकद देईल। त्यासाठी थँक्यू।